मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, बीजेपीने जातीय जनगणना करण्याची घोषणा ज्या दिवशीपासून केली आहे तेव्हापासून राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष आणि त्या पक्षातील इतर नेते इतके शेफारलेत, इतका आत्मविश्वास त्यांचा वरती गेलाय की विचारू नका। कारण आज मीडियामध्ये त्यांचे प्रवक्ते, त्यांचे नेते ज्या प्रकारे बीजेपीच्या नेत्यांना घेरताना दिसत आहे ते पाहून मला अत्यंत दुःख होत आहे आणि बीजेपीने आपल्याच पायावर दगड मारून घेतल्यासारखं वाटायला लागलेलं आहे। कारण मित्रांनो, आज नरेटिव्ह जो बांधला जातोय त्यात असं बोललं जातंय की राहुल गांधी नरेंद्र मोदींना झुकवलं, नरेंद्र मोदींनी राहुल गांधी समोर हार मानली आणि मागच्या 2 वर्षांपासून जे करोडो रुपये जे अनेक लोकांमध्ये जाऊन राहुल गांधींनी जो जातीय जनगणनेचा प्रचार केलेला होता, प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक सभेमध्ये वारंवार त्यांनी कास्ट सेन्ससचं उच्चारण केलेलं होतं। आणि मी सरकारमध्ये आलो, आमची सरकार आली तर जातीय जनगणना होणार, जितनी आबादी उतना हक, म्हणजे जेवढी ज्या जातीची लोकसंख्या तेवढीच त्यांना हक्क मिळणार, अशी घोषणा, असा एक ब्रीदवाक्य राहुल गांधींचं होतं। आणि त्या नरेटिव्ह समोर नरेंद्र मोदींनी हार मानली, अशा प्रकारचे वक्तव्य आणि नरेटिव्ह आज मीडियामध्ये काँग्रेसवाले बांधताना दिसत आहेत। विशेष करून ती त्यांची राष्ट्रीय प्रवक्ता काँग्रेसची सुप्रिया श्रीनेतनी जर एक ट्विट केलं ते तर मला अत्यंत मनाला आहत झालं। ते ट्विट वाचल्यानंतर तिने एक वाक्य लिहिलं की सरकार तुमची असेल पण सिस्टम हे आमचं आहे। आणि मित्रांनो, ते वाचल्यानंतर खरंच मला दुःख झालं आणि आज मला मान्य करावं लागेल की काँग्रेस सत्तेमध्ये नसताना सुद्धा सिस्टम आणि मीडिया त्यांचीच आहे। आज मी म्हणजे 2 दिवस झाले जेव्हापासून या निर्णयाची घोषणा बीजेपीने केली तेव्हापासून मी डिबेट्स आणि वेगवेगळे वक्तव्य बीजेपीच्या नेत्यांचं ऐकतोय। ते ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की बीजेपीच्या प्रवक्त्यांना अशा प्रकारच्या निर्णयाचा कोणताही अंदाजा नव्हताच। त्यांना माहितीच नव्हतं की आमचा पक्ष जातीय जनगणनासुद्धा करवण्याचा निर्णय घेऊ शकतो। आज तुम्ही कुठलाही नॅशनल चॅनल उघडून बघा, त्यांची डिबेट ऐका, राष्ट्रीय प्रवक्ते बीजेपीचे कोणत्याही प्रकारचा तर्क देताना दिसत नाही आहेत। फक्त तेच की जातीय जनगणना बीजेपी करवणार आहे तर सामाजिक न्याय होणार, आणि काँग्रेसवाले त्यांना घेरतायत की सामाजिक न्याय आणि जातीय जनगणनेचा मुद्दा तर आम्ही उचलला होता, त्यासमोर तुमचा पक्ष हा झुकलेला आहे आणि या विरुद्ध कोणतंही उत्तर देण्यासाठी बीजेपीचे प्रवक्ते तयार दिसत नाही आहेत। किंवा तुम्ही एखादा निर्णय घेताय तर त्याच्या अगोदर तुमचे प्रवक्ते, तुमचे नेते त्यांना सांगा तरी, त्यांना कुठली तरी पूर्वतयारी करण्यासाठी वेळ तरी द्या। कारण तर तुम्ही जर इतका 380 डिग्री फिरणार होता, कारण नरेंद्र मोदींनी स्वतः वक्तव्य दिलेलं होतं, तेही संसदेत बोललेलं होतं की राहुल गांधी यांच्या जे कास्ट सेन्ससचा आयडिया आहे तो अर्बन नक्सलचा एक प्रकारे नरेटिव्ह आहे। देशामध्ये अराजकता पसरवण्याची मनशा ही राहुल गांधींची आहे, अशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा बीजेपीच्या नेत्यांनी दिलेले आहेत आणि त्याचा पाठिंबा आम्ही केलेला होता। पण आता तुम्हीच फिरलायत, तुम्हीच जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मला हे आज मान्य करावं लागतंय की एकतर तुमचा निर्णय चुकलाय आणि निर्णय करण्याची वेळ सुद्धा चुकली आहे। कारण जेव्हा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रभक्ती संचारलेली होती, अगदी पीकवर होती, प्रत्येक व्यक्ती पाकिस्तानवर हल्ला झालेला पाहण्यासाठी आतुरलेला होता, तेव्हा तुम्ही अचानक तुमचा कॅबिनेट मिनिस्टर येतो आणि म्हणतो की आम्ही जनगणनेसोबत जातीय जनगणना सुद्धा करवणार। त्यामुळे सगळा नरेटिव्ह उद्ध्वस्त झालेला आहे, बीजेपी बॅकफूटवर गेलेली आहे। आणि मित्रांनो, हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे। जेव्हा बीजेपीने CAA आणि NRCची घोषणा केली तेव्हा सुद्धा शाहीनबागमध्ये जे काँग्रेसनी आणि वामपंथी पक्षांनी जे नरेटिव्ह केलं, जे आंदोलन त्या लोकांनी उभं केलं ना, त्या आंदोलनामुळे बीजेपी इतकी घाबरली की त्याच्या पुढच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये, इवन 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा ना नरेंद्र मोदींनी, ना अमित शहांनी, नाही बीजेपीच्या कोणत्याही राष्ट्रीय प्रवक्त्यांनी CAA आणि NRCचं नावसुद्धा घेतलेलं नाही, नावच नाही घेतलं। ते कधी लागू करणार हे सांगणं तर लांबची गोष्ट, पण आम्ही लागू करणार अशी हमीसुद्धा या लोकांनी दिलीच नाही। इतके हे लोक घाबरलेले होते की पुन्हा शाहीनबाग झालं तर, पुन्हा अफजल गुरुसारखी घटना घडली तर त्याला कसं आम्ही फेस करायचं, इतकी भीती बीजेपीच्या नेत्यांमध्ये आणि त्या प्रवक्त्यांमध्ये संचारलेली होती, घुसलेली होती। या लोकांना समजलेलं होतं की आपण सत्तेत जरी असलो तरी सुद्धा मीडिया आणि त्याचं तंत्र हे काँग्रेसच्या हातात आहे, लेफ्ट आणि सेक्युलर लोकांच्या हातात आहे। आणि दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ते 3 कृषी कानून यांचं जेव्हा विधेयक पास झाले तेव्हा हे विधेयक वाचल्यानंतर मला एक गोष्ट स्पष्ट होती की या विधेयकांमुळे मेजॉरिटी शेतकऱ्यांना फार अतिशय फायदा होणार आहे। आडतेदारांचं जे एक सिस्टम आहे या भारतातून तडीपार होऊन जाईल।
कुठलाही शेतकरी कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही भागामध्ये आपला शेतमाल विकू शकतो असं एक त्या विधेयकांमध्ये अरेंजमेंट केलं गेलेलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार होता. पण सिलेक्टिव्हली अडतेदारांचं, मी त्याला शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणत नाही, अडतेदारांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनासमोर हतबल होऊन नरेंद्र मोदींनी हे 3 विधेयक मागे घेतले. आणि मग ते जेव्हा मागे घेतले तेव्हा चाटुकारांनी, जे अंधभक्त आहेत BJPचे नरेंद्र मोदींचे, त्यांनी समोर येऊन सांगितलं की हा मास्टर स्ट्रोक आहे. पंजाबमध्ये BJP निवडणूक जिंकण्यासाठी किंवा नॅशनल सिक्युरिटीला धोका होता म्हणून हे विधेयक मागे घेतले. आता विधेयक मागे घेतल्यानंतर पंजाबची निवडणूकसुद्धा झाली. त्या निवडणुकीमध्ये BJPचा सुपडा साफ झाला. विधेयक मागे घेतल्यानंतरसुद्धा पंजाबच्या शेतकऱ्यांनी किंवा त्या पंजाबी लोकांनी मतदानसुद्धा केलेलं नाही BJPला. आम आदमी, केजरीवालचा पक्ष मेजॉरिटीमध्ये पंजाबमध्ये आला. म्हणजे काँग्रेसची नाराज जरी पंजाबी लोक असले तरीसुद्धा मतदान त्यांनी BJPला नाही केलं. केलं कोणाला? तर आम आदमी पक्षाला, केजरीवालसारख्या फ्रॉड माणसाला. म्हणजे पंजाबी लोकांनी इतकं मनात क्लिअर केलेलं आहे की काँग्रेस आम्हाला नको आहे, पण BJPसुद्धा नको आहे. आम्हाला केजरीवालसारखा फ्रॉड माणूस चालेल, त्याला आम्ही मतदान करू, पण BJP नको. एवढं क्लिअर असतानासुद्धा आणि जेव्हा नंतर या लोकांनी रिपोर्ट आणि जे काही या लोकांनी कमिटी बसवली त्यासुद्धा एकदम स्पष्ट झालं की हे विधेयक, जे शेतकरी विधेयक होते, शेती कानून होते, ते 80% शेतकऱ्यांना फायदा पोचवणारे होते. आणि आजही नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटनी क्लिअर केलेलं नाही आहे की कधी ते पुन्हा विधेयक तुम्ही आणणार आहात. कदाचित आणण्याचा सुद्धा या लोकांच्या मनात विचार नसेल, कारण इतकी भीती यांच्या मनात भरलेली आहे. आणि राहुल गांधींनी जे वक्तव्य किंवा प्रेस कॉन्फरन्स हे जातीय जनगणनेची घोषणा झाल्यानंतर घेतली आहे, ती प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर मला राहुल गांधींची भीती वाटायला लागली आहे की हा माणूस सत्तेमध्ये नसताना जर अशा प्रकारचे काम करवून घेऊ शकतो, सत्तेमध्ये आला तर काय करेल. कारण प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हटलं की नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडूनच, म्हणजे आमची सरकार निवडून आल्यावर नाही तर विरोधी पक्षात बसून नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून, नरेंद्र मोदींकडूनच आम्ही 50% आरक्षणाची लिमिट तोडून दाखवू. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा, म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा कमीत कमी 10% आरक्षण लागू करून दाखवू. आणि आम्ही नाही करणार तर नरेंद्र मोदी यांच्या हातातूनच घडवून आणू. इतक्या प्रकारचा, इतक्या हाय लेवलचा आत्मविश्वास आज राहुल गांधीचा झाला आहे. आणि का झाला आहे? तर तुम्ही त्यांच्यासमोर हतियार टाकले, शस्त्र त्यागले. आणि तुम्हाला जातीय जनगणना करून घ्यायचीच होती किंवा तो निर्णय तुम्ही विचार केलेलाच होता, तर त्याची घोषणा आता नाही करायला पाहिजे होती. एक पुढच्या वर्षी केलं असतं, किंवा हे पाकिस्तानचं मॅटर क्लोज झाला असता, किंवा जेव्हा नरेंद्र मोदींची प्रसिद्धी किंवा त्यांचे गोडवे जेव्हा गायले गेले असते त्यावेळी घोषणा करायची असती. त्यावेळी इतकं नुकसान नसतं झालं. कितीही तंत्र काँग्रेसच्या हातात असतं तरीसुद्धा इतका स्ट्रॉंग नरेटिव्ह काँग्रेसला बिल्ड करता आला नसता जर तुम्ही एक योग्य वेळ साधून ही घोषणा केली असती. वेळ चुकली आहे, निर्णयही चुकला आहे. काँग्रेसने पूर्णपणे तुमच्या नरेटिव्हला हावी केलेलं आहे, हायजॅक केलेलं आहे. तुम्हाला त्यांच्यासमोर एक वक्तव्यसुद्धा देता येत नाही आहे, तुमची बाजू तुम्हाला मांडता येत नाही आहे. तुमचे नेत्यांचे जुने वक्तव्य आज व्हायरल होत आहेत. नितीन गडकरींचं वक्तव्य असेल, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य असेल, नरेंद्र मोदी, अमित शाह, सुधांशु त्रिवेदी, या सगळ्यांचे वक्तव्य व्हायरल होत आहेत. तुम्ही काय वक्तव्य जातीय जनगणनेच्या विरुद्ध दिलेले होते हे लोकांना आज स्पष्टपणे कळतंय. कसं आहे, मी शरद पवार आणि काँग्रेसला जेव्हा म्हणतो ना की तुमचे खोटे वक्तव्य, खोटं नरेटिव्ह आज चालणार नाही, कारण हे सोशल मीडिया आहे, तर हेच लागू BJPवर सुद्धा होतं. BJPला वाटतं की 2010ला 11ला काहीतरी आमच्या नेत्यांनी वक्तव्य दिलेलं होतं. गोपीनाथ मुंडेंनी एकेकाळी म्हटलेलं होतं की जातीय जनगणना घ्या. पण तुम्ही रिसेंटली मागच्या 6 महिन्यांमध्ये, वर्षभरात जी वक्तव्य दिली आहेत, तुम्हाला इतकी लोक अनपढ वाटत आहेत का की 1 वर्षामध्ये तुम्ही जी वक्तव्य दिली आहेत ती वक्तव्य विसरून तुम्ही 10 वर्षापूर्वी जी वक्तव्य दिली आहेत ती लोकांना आठवण असतील. एवढं तरी साधी अक्कल BJPच्या नेत्याने ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. हिंदुत्वाचं किती नुकसान होईल, काय होईल, हे सगळं वेगळी गोष्ट आहे, पण तुमच्या पक्षाचा फायदा तरी थोडंसं पहा. एखादा निर्णय घेण्याच्या अगोदर थोडीशी बुद्धी लावा. त्यामुळे मला दुःख होतं आहे की जेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात ना, तेव्हा मला राहुल गांधी यांची भीती वाटते की हा व्यक्ती सरकारमध्ये नसताना जर इतकं सरकारला हतबल करू शकतो, तर
चुकून म्हणतोय जर हा पंतप्रधान झाला तर विचार करा की या भारताची परिस्थिती कोणत्या एक टोकाला जाऊन पोचेल. आपण कोणत्या रंगाचे बूट घालायचे, आपण कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हे सुद्धा राहुल गांधी निश्चित करतील. राहुल गांधी त्याबद्दलचा निर्णय घेतील. माझ्यासारख्या पत्रकारांना तर कधी जेलमध्ये टाकायचं याचा अरेस्ट वॉरंट राहुल गांधी रात्री बसल्या बसल्या सुद्धा घरी काढू शकतात. त्यामुळे ते सत्तेत आले आणि त्यांना सत्तेत आणायचं कामसुद्धा BJPच करेल आता मला असं वाटायला लागलेलं आहे. एवढं दुःख आणि निराशा मला नाही वाटत माझ्या मनात कधी पूर्वी भरलेली होती. पण एकामागून एक निर्णय नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार जे घेते ते पाहून असं वाटतं की काँग्रेससमोर एक एक करून शस्त्र मोदी त्यागताना दिसत आहे. आणि त्यांचे भक्त आहेतच त्या निर्णयाला मास्टर स्ट्रोक सांगण्यासाठी. त्याच्यावर काही आम्ही टीका केली किंवा काहीतरी बोललं की लोक आम्हाला येऊन म्हणतात की तुम्ही नरेंद्र मोदी यांना कमजोर करताय. त्यांच्यावर टीका करून त्यांच्या पक्षाला नरेटिव्हच्या वॉरमध्ये मागे टाकण्याचा प्रयत्न करताय. पण आम्ही काय करणार? सरकारने जर योग्य निर्णय घेतले तर त्याची प्रशंसासुद्धा आम्ही भरभरून केलेली आहे. पण चुकीचा निर्णय जेव्हा होतो तेव्हा त्याला विरोध करणंसुद्धा आमचं कर्तव्य आहे. आम्ही कुठल्या पक्षाचे गुलाम नाही आहोत. आम्ही या भारत मातेचे सेवा करणारे फक्त छोटेसे कार्यकर्ते आहोत, छोटेसे कार्यकर्ते. आणि आमच्या व्हिडिओज बनवल्याने किंवा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलण्याने नरेंद्र मोदी यांना कोणताही नुकसान पोचत नाही किंवा फायदाही पोचत नाही. आम्ही नरेंद्र मोदींसमोर अगदी फार छोटेसे आहोत. नरेंद्र मोदींनी जर असं बघायचं म्हटलं ना तर आम्ही दिसणारसुद्धा नाही, इतके छोटे आहोत आम्ही त्यांच्यासमोर. फक्त जेव्हा त्यांचे चुकीचे निर्णय होतात तेव्हा त्यांना विरोध करणं हे मला वाटतं की माझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे मी असे व्हिडिओ बनवतो आहे आणि लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे की भक्त बनू नका. या भारताचं भलं होतं आहे का नाही कोणत्या निर्णयाने, आणि जर नुकसान होत असेल तर त्याच्या विरोधातसुद्धा बोलण्यासाठी पुढे या. जरा मनाची तयारी दाखवा. मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये शक्ती आहे, थोडीशी राष्ट्रभक्ती आहे हे दाखवून द्या. असोच मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.